नमस्कार. मी डॉक्टर ललित गुणवंत सुधा लवणकर. मी गेली 7 वर्षांपासून नाशिक मुंबई नाका गुणवंत चाइल्ड हार्ट केअर सेंटर इथे बालहृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत हृदयाशी संबंधित असलेले जे लहान बाळांमध्ये आजार असतात त्यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात. ह्या आजारांमध्ये नेमकं सगळ्यात पहिलं आपलं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतात आपले पीडियाट्रिशियन म्हणजे बालरोग तज्ञ, जे आपल्या बाळाला तपासणी करतात रूटीन चेकअप्समध्ये. काही वेळेला असं सुद्धा असतं की जन्मतः आजार दिसून येत नाही किंवा शक्यता नसते आणि कालांतराने जसा बाळ मोठा होत जातो तसं तसं हृदयातनं काही वेगळा आवाज ऐकायला येतो, ज्याला आम्ही मर्मर असं म्हणतो. आणि मग त्यावेळेस ही तुम्हाला पुढची तपासणी जी आहे बालहृदयरोग तज्ञ यांच्याकडनं 2D इको ही तपासणी करण्यास सांगितलं जातं. त्यावेळेस पालकांच्या मनात एक गोष्ट येते की अरे, जन्मतः आम्हाला कोणीही सांगितलं नाही आणि आता काय तुम्ही सांगताय तपासणीचं, मग हृदयाचा आजार आहे का नाही, मग होताच तर पहिले का नाही सांगितलं. तर अशा पद्धतीचे हे आजार नसतात. जन्माच्या वेळेस बाळाच्या हृदयामध्ये आणि लंग्समध्ये बरेचसे प्रेशर्स आणि त्याच्याशी संबंधित बदल घडत असतात. त्यामुळे आजार जरी असला जन्मतः तरी सुद्धा तो कुठलीही लक्षणं दाखवू शकत नाही किंवा कुठलेही हृदयातले वेगळे आवाज देऊ शकत नाही. जसे जसे लंग्सचे म्हणजे छातीचे प्रेशर्स कमी होत जातात त्यानुसार हे वेगळे, जर काही छिद्र असतील, झडपांचे आजार असेल तर त्यानुसार हे आवाज ऐकायला येतात आणि ज्या वेळेस येतील त्यावेळेसच ही तपासणी सांगितली जाते. आपण सरधोपटपणे प्रत्येक बाळाला जन्मतः हृदयाची तपासणी नाही सांगू शकत की नाही मला जाणून घ्यायचा आजार आहे की नाहीये ह्यासाठी. दुसरी गोष्ट, जेव्हाही आपल्या बाळाला जर बालरोग तज्ञांनी हृदयाची तपासणी सांगितली तर ती आपण बालहृदयरोग तज्ञ यांच्याकडनंच करून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण की त्या स्पेशालिटीच्या डॉक्टरांना जन्मतः असलेल्या आजारांची जास्त जाण आहे, जास्त माहिती आहे. कारण की त्यांचं काम फक्त तेवढंच आहे. जसं आपण आपल्या बाळाला बालरोग तज्ञांकडे दाखवतो, आपण दुसऱ्या डॉक्टरांच्या फील्डच्या स्पेशालिटीला दाखवत नाही, तसंच बालहृदयरोग तज्ञांकडनं ही तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, हृदयाला आजार आहे म्हणजे त्याला प्रत्येकाला ऑपरेशन लागतं किंवा हृदयाला जन्मतः जर छिद्र आहे त्याला प्रत्येकाला ऑपरेशन लागतंच किंवा ते दुर्बीणच्या ऑपरेशनद्वारे बंद करावंच लागतं, अशातला सुद्धा विषय नाहीये. काही जी छोट्या आकाराची छिद्र असतात ती वाढत्या वयाबरोबर बंद होऊ शकतात, त्यांना ऑपरेशनची गरज पडत नाही. काही छिद्रांमध्ये आम्ही औषधं सुरू करतो आणि वाढत्या वयाबरोबर वाट बघतो, बंद झाली तर ठीक, नाहीतर काही कालांतराने आपण जसं बाळ योग्य वयात आलं की त्यावेळेस ऑपरेशन करतो. काही छिद्र जी मोठ्या आकाराची असतात ज्यांच्यामुळे त्रास जास्त होतो त्यांना आपल्याला जन्मतः लगेचही ऑपरेशनची गरज पडते. काही आजारांमध्ये अगदी जन्मानंतर 2 ते 3 दिवसाच्या बाळामध्ये सुद्धा ऑपरेशनची गरज पडते. काही आजारांमध्ये जन्मलेल्या दिवशी सुद्धा ऑपरेशनची गरज पडते. तर आजार कुठला आहे आणि कुठला नाही ह्यानुसार ह्या गोष्टी सगळ्या ठरतात. तर आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की आजार आहे की नाही आहे, तर तो कुठल्या पद्धतीचा आहे आणि त्याला काय ट्रीटमेंटची गरज आहे. हे फक्त आणि फक्त आपण बालहृदयरोग तज्ञ यांच्या सल्ल्यानुसारच पुढची ट्रीटमेंट कंटिन्यू करू शकतो. नमस्कार, मी मोनाली जगताप. ही माझी मुलगी प्रांजल जगताप. हिला 3 वर्षापासून हृदयाचा त्रास असल्याने आम्ही डॉक्टर ललित लवणकर सरांकडे ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर तिला हृदयाचं ऑपरेशन झाल्यानंतर आज तिला 2 वर्ष झाली. 2 वर्षानंतर ती आनंदी जीवन जगत आहे. आनंदाने उड्या मारू शकते, खेळू शकते. तिला बाकी काही आता त्रास नाही. त्याबद्दल मी डॉक्टर ललित लवणकर सरांना धन्यवाद देईन. नमस्कार, मी सुभाष कटरे. ही माझी मुलगी स्वरा सुभाष कटरे. हिला हृदयाचे ठोके वाढले होते असा प्रॉब्लेम सांगितला होता आणि आम्ही आमच्या रेग्युलर फॅमिली डॉक्टरकडे त्यांना दाखवले. त्यानंतर त्याने आम्हाला ललित लावणकर सरांचं सजेशन दिलं की तुम्ही त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घ्या. आम्ही ललित लावणकर सराकडे आलो आणि तिथे ट्रीटमेंट घेतली. की त्यांची ट्रीटमेंट त्यांनी 3 दिवस आम्हाला ट्रीटमेंट दिली. त्याच्यानंतर त्याने आम्हाला डिस्चार्ज दिला आणि आता त्यांचा रिपोर्ट ओके आणि मुलीला म्हणजे आता काही सुद्धा त्रास नाही.